अभी मजा आएगा ना भिड़ो. काय तुम्ही या भिकारी टाकू नकोस. आम्ही इथे थांबलोय आणि हॉटेलमध्ये गाडी थांबवली थोडं, पण अजिबात हॉटेल आम्हाला आवडला नाही, मेंटेन नाही तो, म्हणून आम्ही दुकानावरून खायला घेतलं. बस कारण पुढे 5-6 तास गाडी थांबणार नाही, तो आम्ही हे घेतलेलं. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. हे आमचं जेवण. अरे कहना क्या चाहते हो. आता आम्ही बेडवर बसलोय. नाही, आम्ही चाललो आता फिरायला. दाखवतो पुढे काय होतं. आमची मैत्रीण आहे आणि काय सांगू हिला, ट्रिपवर परत आणू की नाही कळतच नाही. आता ती सुपर एक्साइटेड आहे. बघा 2 पावलं चालल्यावर काय होतं. एवढी ना असते ग. आणि इथे ट्रिपला कधी काम करायला जास्त आले. ट्रेन मध्ये पण काम करते, इथं पण काम करते, वर्क फ्रॉम होम. शहरा माझा नवरा, सगळं ट्रिप प्लॅन, सगळं व्यवस्थित, काय नाही सगळं तो खाटीचा आधार. असा पण आधारच आहे. सगळं आधारच आहे. काय तू करू शकतो, आम्ही तू का नाही करू शकत. नाही करायचं. काय कौन है ये लोग, कहां से आते हैं? गरम होत आहे. आम्ही आता प्राचीन कोकण बघायला आलेलो आहोत. स्ट्रगल जास्त आहे, खूपच गरम होत आहे. कशाला आली मग फिरायला, काय बोलतील तू. कशाला गेलीस फिरायला. आता प्राचीन कोकण बघायला जाणार आहोत. इथे तिकीट आहे 50 रुपये पर पर्सन. खूपच गरम होत आहे इथे, खूपच. आता तुम्हाला दाखवा मी आतमध्ये बघायला गेल्यावर काय होतं. आम्ही प्राचीन कोकणच्या आतमध्ये आलेलो आहोत. इथे आम्हाला गाईड येतील दाखवायला. हे आहेत आमचे गाईड. आणि मग गाईड आल्यावर आपण बघू पुढे काय काय आपल्याला दाखवतील. आता आपले गाईड आलेले आहेत आणि आपण चाललो प्राचीन कोकण बघायला. तर दाखवते तुम्हाला पुढे काय काय. इथून आपली सुरुवात होणार आहे. बघा पूर्ण झाडी आहे, पूर्ण झाडी. हा पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसे वड पिंपळ्यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानते. याला पिंपळ पार असे म्हणतात, कारण हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला. हा जेव्हा बांधण्यात आला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले, म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. शिलालेख लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकणी मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. या कवितेत नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बा. ती जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणी सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडील आहे वर्तमान काळ, गुहेच्या पलीकडील आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे आपण पाहणार आहोत 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडं वाकून या. आपण गुफेमधून आलेलो आहोत. कुठं असगर नकली आहे वे. जिवंत होतो थांब. तो थांबेपर्यंत आम्हाला हा छोटावाला आहे तो. आपल्याकडे गाईड आहेत, नॅचरल गाईड. हे बघा. जय श्री. चला पुढे चला. प्राचीन कोकण मध्ये शिल्लक रॅली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मध्ये ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. काय माहितीये, पहिल्या ब्लॉग मध्ये सांगितलं आम्ही पोहोचलो कसं, दुसऱ्या सांगितलं आम्ही थोडं पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो.
प्राचीन वेळ केलं मग त्यासाठी तुम्ही संमेलन करा हा आई बोलले की दोन हा वनवास आहे कोकणातील दुर्गम पर्वतामध्ये वनवास लोक राहतात. त्यामध्ये भिल्ल आणि कातकरी या जातींचा समावेश आलेला होता. इथे आम्ही कातकरी समाज दाखवलेला आहे. माझ्या बोला बरोबर कोकमचं झाड आहे. याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत व कोकम आगळ तयार केले जाते. यांच्या फळांपासून तेल तयार केले जाते. मध्ये केला जातो. इथे वाघ व वाघाची गुहा दाखवलेली आहे. इकडे गाव शिकार दाखवलेली आहे. गावाची शिकार म्हणून त्यांचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतो. तसेच त्यांचा उपयोग मसाला सारख्या पदार्थांमध्येही केला जातो. काढणारा हा माडीवाला हे वारली पेंटिंग ग्रामदेवता हे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जातो आणि देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नाते इतक्या जवळच आहे की आमचं एकमेकांना जाणे नसतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे आम्ही नाव जाणीवपूर्वक ठेवलं आहे कारण असं म्हणतात ज्या निसर्गात वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या भाविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. ही आमची काही पारंपरिक वाद्य आहे. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे यांचा खालील भाग मातीचा बनलाय. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत. वाजवणारे कसबे असते तर त्यांचा आवाज 2 ते 3 किलोमीटर पर्यंत जात असतो. पूर्वी यांचा वापर संदेशवन किंवा धार्मिक कार्यात केला जात असतो. आता वाटा देव आहे असं म्हणतात. कोकणात भरपूर भूत असतात तर कोकणवासियांची अशी श्रद्धा की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणून याला शिमग्याची वेळ. इथे कडक लक्ष्मी दाखवलेली आहे. कोर्तराज स्वतःला चापकाने मारून घेतात व ते खेळ दाखवण्यासाठी गावामध्ये येत असत. कोळी समाज आहे. समाज लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात. समुद्राच्या भरतीचे पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी समुद्रामध्ये 8 ते 10 तास खोल मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या होडीपेक्षा मोठे असतात तरी ती लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. 12 बंकल्यार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक सुद्धा चर्मकार असते. हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवत असतात. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळतात. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाची केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पैसे म्हणजे आता 4 किलो धान्य मिळत असते. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करीत असतात. म्हणजे धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मला खोताचा असेल. खोत गावचा प्रमुख असतो. गावात मैदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा संस्था स्तंभाने इत्यादी कामी खोताचे. खोतांची उंबाडा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ही खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगटा खेळत आहे. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये युद्धनाने खेळला गेला. घराची रचना खोच्या उंचवड्यावर बसल्याने त्याला ओटी असे म्हणतात. आवाज कमी करा.
शेतकरी आहे याचं गवता धरण याच्या आपल्या कपड्यात जाऊ नका. आमच्या गावातील महत्वाचं उत्पादक घटक धान्याचं उत्पादन करीत असे आणि 12 बलुदा खोतव राजा यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम तो करीत असे. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. पूर्वी याचं घर जसं असायचं तसंच घर आम्ही ते उभारलं आहे. ही जी चूल आहे हिला कोकणी भाषेत तिरसा असे म्हणतात. ही सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा तिथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरात ती चूल पेटवत असे. जर हा विस्तव विजला तर घरातून गारगोटे ठेवलेले असे त्या एकमेकांवर घासून हा विस्तव करावा लागत असे. ती शेणाने सारवली टोपली आहे तिला कोकणी भाषेत कणगी असे म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो. कोकणी शेतकरी भात नाचणी हरिकरी यासारखी धान्य पिकवत असे. या कणगीमध्ये ठेवती तयार करते. दिवाळीच्या वेळी पणत्या तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचे काम कुंभार घेतात. हे जे सफेद रंगाचे मडके दिसतात हे माडी काढायचे मडके आहे. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असतात. त्यांच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होते. शिमगा नवरात्री नवीन राम देवतेला दागिने घालण्याचा मनात सोनार असतात. भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याची वस्तू तलम कापड शंख शिंपले मसाले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असते. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत होते. म्हणजेच भारताने जे सुवर्ण अनुभवले याचे प्रवेशद्वार कोकणची बंदरे होती. पलकर दाखवताना जे अधिक कौशल्याने त्यांनी ते दाखवले आहे. त्यापैकी सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देत. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव कामे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रामध्ये पाहायला मिळते. इथे दरवर्षी दाखवल्या. त्याचप्रमाणे त्याला लागणारे लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करते. उदाहरणार्थ कोयतापुरा नांगराचे फाट 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करते. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणातील खोत व मराठी यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी त्यांना अजूनही गंजलेल्या नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. आता तेलाकडे घेऊन जात असत व तेली त्याच्या देखत त्याला तेल पाडून देत असत. हा तेलाचा घाण आहे याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले आहेत. हे जे उभे लाकूड दिसते याला कोकणी भाषेत लाट असे म्हणतात. या लाटेला आडवे लाकूड शात्रेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. आणि प्रत्येक व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असते. म्हणजे बांबूची वस्तू बनवण्याचे काम बुरुड करीत असते. हे सूप आहे ती रोवली आहे. तिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यात केला जात असते. जेव्हा आपल्याकडे शुभ स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरामध्ये दगडमातीच्या वस्तू असतात. ते जातणीसारखी दिसते तिला भिरट असे म्हणतात. बनवल्या ते शेवयाचे लाकडी यंत्र ते शेवयाचे मार्लेश्वर मंदिराची प्रतिकृती जी इथे दाखवली आहे ती बघणार आहोत. प्रतिकृती असतात. तांबे बेटा घाबरू नकोस. प्रतिकृती आहे दिसली का? ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव. तुकडे केले जातात. ते तुकडे पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमान आम्ही प्राचीन कोकण बघितलं आहे आणि आता आम्ही इथून मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आम्ही काय काय बघितलं आणि काय काय कशाबद्दल माहिती दिलेली आहे. आणि आता आम्ही चाललो आरेवारे बीचला. तर हा ब्लॉग वेगळा असेल. बाय. सो गाईस बीचला तर पोहोचलेला आहोत आणि प्रचंड गर्दी खूप गर्दी आहे आणि ऊन पण एकदम सावलीने ऊन असल्यामुळे खूप गरम. आताचं थोडं वातावरण चांगलं आहे. दुपारी खूप जास्त ऊन होतं. तर आपण एन्जॉय करू. बघूया पहिलाच अनुभव आहे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. बाय. काय अरे बात पकड. आम्ही आरेवारे बीचला आलेलो आहोत आणि खूप गर्दी आहे पण बीचचा व्ह्यू खूप भारी आहे.
निघाला आहोत आरेवारे बीच वरून. खूप मजा एन्जॉय केलं. आता गणपती पाहायला चालले परत रूमवर आणि मग तिथून आम्ही उद्या संपली आमची सुट्टी. बघा नुसती गर्दी वाढत चालले. शेअर व्हॉट्सअप लव अँड ऑल. येस आम्ही निघालो आहोत घरी जायला. ट्रिप संपलेली आहे. तर अशाच पुढे खूप ट्रिप्स येतील. भेटू करा. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. लवकरच नवीन ब्लॉग. स्टे ट्यून. दिस इज माय नवरा. बाय. आम्ही निघालोय. इथे आम्ही राहतो. तांबे बघा 2-2 बॅगा घेऊन आले. आता नेक्स्ट डेस्टिनेशन कुठे? कुठे कुठे असते काय? आम्ही आता रत्नागिरी बस डेपोला आलेलो आहोत. बसची वाट बघत आहेत आणि प्लॅनिंग करत आहेत सगळेजण पुढे.